नमस्कार, मी ईशा जगताप हितगुज मध्ये आपलं स्वागत आहे। या विशेष कार्यक्रमात आपण वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य विषयक मार्गदर्शन मिळवतो। खरं तर आज विज्ञानाने प्रचंड प्रगती केली आहे। विविध आजारांवर अत्याधुनिक उपचार आज उपलब्ध आहेत, पण तरी सुद्धा कर्करोग म्हटलं की आजही धडकी भरते। आता आपलं आयुष्य संपलं असं अनेक जणांना वाटतं, पण तसं नाहीये। कर्करोगावर देखील आज अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहेत। ते नेमके कोणते आहेत हेच आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत। आपला आजचा विषय आहे कर्करोग झाल्यावर पुढे काय, अर्थात आधुनिक उपचार। आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आजच्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत डॉक्टर अतुल नारायणकर। नमस्कार डॉक्टर, आपल्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे। नमस्कार, थँक्यू। खरं तर डॉक्टरांची विशेष अशी ओळख करून द्यायची झाल्यास ते मुंबईच्या घाटकोपर आणि चेंबूर भागात असलेल्या MOC कॅन्सर केअरचे युरोपियन सर्टिफाईड तज्ज्ञ आहेत। त्याचबरोबर कर्करोग रुग्णांना सेवा आणि उपचार देण्याचा त्यांना 10 वर्षांहून अधिक काळ असा समृद्ध अनुभव आहे। त्यांनी मुंबईतील PD हिंदुजा हॉस्पिटलमधून DNB इन मेडिकल ऑन्कोलॉजी ही पदवी संपादित केली आहे। तसंच कॅन्सर क्षेत्रात पॅलिएटिव्ह केअर या विषयावर त्यांनी इम्पॅक्ट नामक जगप्रसिद्ध दाना फाबर इन्स्टिट्यूट इथून ब्रेस्ट कॅन्सर उपचार या विषयात आणि हार्वर्ड मेडिकल स्कूल इथून ॲडव्हान्स्ड ऑन्कोलॉजी या विषयामध्ये त्यांनी विशेष असं प्रशिक्षण संपादित केले। आपल्या भारतातील अनेक कर्करोग विषयक क्लिनिकल संशोधनात त्यांचा विशेष सहभाग आहे। कर्करोगावरील आधुनिक उपचार नेमके काय आहेत आणि त्यांचा रुग्णांना कसा फायदा होतो याविषयी आज ते आपल्याबरोबर चर्चा करणार आहेत, आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। सुरुवातीला डॉक्टर हेच सांगा की आजही इतकं विज्ञान पुढारलेलं असताना सुद्धा कर्करोग असं म्हटलं तरी सुद्धा अनेक जणांना प्रचंड भीती वाटते की आता माझं आयुष्य संपलंय असं वाटतं। मुळात कर्करोगाचं निदान झालं, आपल्याला कर्करोग झालाय हे कळलं की रुग्णाने काय समजून घ्यायला हवं? तुझं म्हणणं बरोबर आहे। आजच्या काळात पण जेव्हा आपण कर्करोगाचं निदान होतं किंवा त्याची शंका जरी आली तर लोकांना खूप टेन्शन येतं। त्याचं मेन कारण म्हणजे पूर्वीच्या काळी जे उपचार पद्धती होत्या आणि त्याचे जे पेशंटना त्रास व्हायचे ते त्यामुळे लोकांच्या मनात एक धसका बसलेला आहे। परंतु माझं आजचा विषय हा हाताळण्याचं मेन कारण तेच होतं की लोकांची ती मनातली भीती दूर करणं। आणि गेल्या काही वर्षामध्ये सायन्स टेक्नॉलॉजीमुळे आणि ऑन्कोलॉजीमध्ये जे डेव्हलपमेंट झाले त्यामुळे हे ट्रीटमेंट पद्धती ह्या खूपच चांगल्या पद्धतीने सुधारल्या आहेत। रोगाचं निदान हे चांगल्या पद्धतीने होतं आहे आणि पेशंटचे त्रास आणि हे क्युअर रेट्स हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। त्यामुळे घाबरून न जाता ट्रीटमेंट चांगल्या डॉक्टरांकडून करून घेणं फार महत्त्वाचं आहे। अगदीच अगदीच। आता मी जसं सारखं म्हणते की कर्करोगावर आता अत्याधुनिक असे उपचार उपलब्ध आहेत, पण डॉक्टर नेमकी किती प्रगती झाली आहे? कोणकोणते उपचार आता उपलब्ध आहेत? नवीन उपचारामध्ये एक ट्रेडिशनल आपण एक पद्धत बघूया। ट्रेडिशनली कधी आपलं कर्करोगाचं निदान झालं की सर्जरी किंवा रेडिएशन किंवा क्षकिरणाचा वापर आणि किमोथेरपी हे महत्त्वाचे आपण उपचार मानतो। आजच्या काळात पण जेव्हा सुरुवातीच्या स्टेजला ट्यूमर असतो तेव्हा सर्जरी करणं फार महत्त्वाचं आहे। परंतु अलीकडे ज्या नवीन ट्रीटमेंट आले त्यामध्ये समावेश आहे चांगल्या पद्धतीचा क्षकिरण किंवा रेडिएशन ट्रीटमेंट, ज्याला आम्ही IMRT किंवा IGRT म्हणतो। त्या पद्धतीने नुसतं किमोथेरपी एक पद्धत नव्हे तर नवीन जे हॉर्मोनल थेरपीज आहेत, नवीन इम्युनोथेरपी आहे आणि टार्गेट थेरपी आहे। आणि हे सर्व जे आपण जेव्हा इन्कॉर्पोरेट करतो तेव्हा क्युअर रेट्स हे जास्त प्रमाणात वाढतात। परत आजार येण्याची जी शक्यता किंवा ती भीती असते ती खूप प्रमाणात आता कमी झालेली आहे। अगदीच अगदीच। आपण किमोथेरपीचा उल्लेख केला। खरं तर सर्वसामान्यपणे जेव्हा कर्करोगाविषयी बोललं जातं तेव्हा सर्वात आधी ट्रीटमेंट काय असेल तर किमोथेरपी हेच प्रत्येकाला माहिती असतं। मुळात किमोथेरपी म्हणजे काय असतं डॉक्टर सांगा? किमोथेरपी जसं हा शब्दच आपल्याला सांगेल, केमिकल एक प्रकारचं केमिकल आणि त्याच्याने केलेली ट्रीटमेंट। अच्छा। तर बेसिकली किमोथेरपी दीज आर सम इंजेक्शन, काही इंजेक्शन असतात ते आपण पेशंटला देतो। पूर्वीच्या काळी जे किमोथेरपी द्यायचे त्याचे जे प्रोटोकॉल होते ते खूप हार्श होते आणि ते देण्याच्या पद्धतीमुळे पेशंटना साईड इफेक्ट खूप यायचे। परंतु जसं सायन्स इव्हॉल्व होतं ऑन्कोलॉजी सुद्धा इव्हॉल्व होते आणि आम्ही सध्याच्या काळात बघतो की ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स खूप सुधारत आहेत। नवीन जे डोस ॲडजस्टमेंट आहेत आणि मेन म्हणजे जे आपण सपोर्टिव्ह केअर देतो। आता किमोथेरपी म्हटलं की सर्वात जास्त पेशंटला असतं टेन्शन की मला वॉमिटिंग होणार, माझे केस गळणार किंवा माझी रोगप्रतिकार क्षमता कमी होणार। आता आपल्याकडे असे मेडिसिन्स आहेत जेणेकरून आपण वॉमिटिंग पेशंटला होऊ देत नाही, उलटी होऊ देत नाही। स्त्रियांना केस गळतीचा फार भीती असते। आम्ही आमच्या जे सेंटर आहेत MOC मुंबई ऑन्को केअर सेंटर, तिकडे आम्ही काही डिव्हायसेस वापरतो, त्याला आम्ही स्काल्प कूलिंग सिस्टम म्हणतो। जेणेकरून जेव्हा आपण किमोथेरपी चालू असते तेव्हा पेशंटच्या स्काल्पवर आम्ही एक मशीन ठेवतो आणि जेणेकरून स्काल्पचं टेम्परेचर कमी केलं जातं आणि जेणेकरून केस गळती ही बऱ्याच अंशतः कमी होते। तिसरं महत्त्वाचं म्हणजे पेशंटची रोगप्रतिकार क्षमता कमी होण्याची जी भीती असते त्यासाठी आम्ही काही बूस्टर इंजेक्शन्स पेशंटला देतो। अँटीबायोटिक्स खूप चांगल्या पद्धतीने सुधारली आहेत। जरी इन्फेक्शन झालं तरी ते काही पेशंटचा मृत्यू अटळा अशातली गोष्ट नाही आणि
त्यातून बऱ्या अंशतः आपण पेशंटला क्युअर करू शकतो. त्यामुळे आधुनिक उपचार पद्धतीमुळे ट्रीटमेंट हा सहज करणं शक्य झालं आणि क्युअर रेट्स हे खूप प्रमाणात वाढलेले आहेत. अच्छा, हे अगदी बरोबर बोललात डॉक्टर तुम्ही, की अनेकदा भीती वाटते की किमोथेरपीमुळे माझे केस पूर्णपणे जातील, त्याच्यामुळे कॉन्फिडन्स कमी होईल. शिवाय किमोथेरपीमुळे ना एक कमकुवतपणा आपल्या शरीरात येतो अशी सुद्धा भीती असते रुग्णांच्या मनात. पण डॉक्टर, नेमके हे केस कशामुळे जातात या ट्रीटमेंटमध्ये आणि कशामुळे कमकुवतपणा येतो? तर एक अशी भावना जनरल पब्लिकमध्ये असते की प्रत्येक किमोथेरपीमुळे हे केस जातात. तशी गोष्ट नाही आहे. लक्षात घ्या, आतड्याचे कॅन्सर किंवा कोलॉन कॅन्सरमध्ये आम्ही काही किमोथेरपी वापरतो त्यामध्ये केस जात नाही. त्यामुळे प्रत्येक आतड्याचा कॅन्सरचा पेशंट जरी माझ्याकडे आला तरी त्याला ती मनात भीती असते की माझे केस 100% जाणार. तशातली गोष्ट नाही आहे. फक्त भीती मनात बाळगून ट्रीटमेंटकडे पाहणं चुकीचं आहे. तर केस गळण्याचं मेन कारण म्हणजे जेव्हा किमोथेरपीचं औषध आपल्या केसाच्या हेअर फॉलिकलकडे जातं तेव्हा ते त्याला नष्ट करतं. किमोथेरपीमुळे जाणारे केस हे टेम्पररी जातात. किमोथेरपी संपल्यानंतर 100% केस जसे आहेत तसे परत येतात. त्यामुळे किमोथेरपी घेतली म्हणजे माझे आयुष्यभर केस जाणं अशातला भाग नाही. त्यामुळे त्याला पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने पहा, ट्रीटमेंट कंप्लीट करा आणि त्यातून मुक्त व्हा. ते फार महत्त्वाचं आहे. अगदीच. आणि आता तर इतकं सायन्स पुढे गेलं, आपण म्हणालात की किमोथेरपीमध्ये सुद्धा केस जाणार नाहीत किंवा उलट्या किंवा मळमळीचा त्रास होणार नाही अशा ट्रीटमेंट आलेल्या आहेत असं आपण सांगितलं, जे ऐकायलाच दिलासादायक आहे. डॉक्टर, आणखी 2 थेरपी केल्या जातात, त्या म्हणजे टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपी. मला असं वाटतं टार्गेटेड म्हणजे टार्गेट केलं जातं का कर्करोगाला? तुम्ही सांगा डॉक्टर. सो तुम्ही अगदी बरोबर म्हणाला. टार्गेट जर तुम्ही मराठीत त्याचं भाषांतर केलं तर एखाद्या लक्ष पकडायचं आणि त्याला वेधायचं. तर टार्गेट थेरपी बेसिकली अशा ट्रीटमेंट्स आहेत ज्या कॅन्सरला पुढे नेणाऱ्या किंवा कॅन्सरची समजा एक वाहन आहे त्याचा ड्रायव्हरला नष्ट करायचं, जेणेकरून त्या कॅन्सरला तिथेच ब्रेक लागेल. इम्युनोथेरपी ही वेगळी ट्रीटमेंट आहे. बेसिकली एखादा कुठलाही कर्करोग जेव्हा पेशंटला होतो किंवा रुग्णाला होतो त्यावेळेस तो आपल्या इम्युनिटी किंवा रोगप्रतिकार क्षमतेपासून लपून बसलेला असतो, तिथे एक ब्रेक लावून बसलेला असतो. जेव्हा आम्ही इम्युनोथेरपी जेव्हा पेशंटला देतो तेव्हा ती सुप्त अवस्थेतली जी इम्युनिटी आहे ती आम्ही जागृत करतो आणि ती जी इम्युनिटी आता जागृत झालेली आहे ती आता कर्करोगाविरुद्ध काम करायला चालू करते. आणि जेव्हा असं आहे की आम्ही स्वतःहून त्या पेशंटच्या रोगप्रतिकार क्षमतेला शिकवतोय आणि ते आता फाईट करत राहतं आयुष्यभर. त्यामुळे क्युअर रेट्स हे खूप जास्त प्रमाणात वाढलेले आहेत. त्यामुळे ह्या नवीन ज्या उपचार पद्धती आम्ही इन्कॉर्पोरेट करतो त्यामुळे क्युअर रेट्स हे खूप जास्त प्रमाणात सध्या वाढले दिसत आहेत. अच्छा, जेव्हा उपचारांविषयी बोललं जातं डॉक्टर कर्करोगाच्या, तेव्हा पर्सनलाइज्ड ट्रीटमेंटविषयी बऱ्याचदा बोललं जातं. का बरं कर्करोगाच्या प्रत्येक रुग्णाला वेगवेगळी ट्रीटमेंट द्यावी लागते? जसं आपण म्हटलो, आपण एखाद्या शॉपमध्ये जातो तेव्हा एकच प्रकारचे कपडे घेत नाही. प्रत्येक इंडिव्हिज्युअलला वेगवेगळं कस्टमाइज असतं. त्या पद्धतीनं सुरुवातीच्या काळात किमोथेरपी किंवा ह्या ज्या ट्रीटमेंट होत्या वन साईज फिट्स ऑल प्रमाणे होत्या, परंतु आता ते तसं नाही आहे. प्रत्येक रुग्ण हा वेगळा आहे, त्याची शरीरयष्टी वेगळी आहे, त्याचं वय वेगळं आहे, फिटनेस वेगळा आहे आणि प्रत्येकाचं ट्युमरची बायोलॉजी ही वेगळी आहे. त्यामुळे सध्या प्रिसिजन किंवा पर्सनलाइज मेडिसिनमध्ये आम्ही हे पाहतो की प्रत्येक पेशंटचा ट्युमरचा टाईप, त्याची बायोलॉजी हे टेस्ट करून त्यानुसार टेलर मेड ट्रीटमेंट करणं, जेणेकरून ती त्याला सहन होईल आणि त्यातून त्या ट्युमर किंवा कॅन्सरमधून पेशंट बाहेर येईल. अच्छा, बरं. मी जसं म्हणाले की किमोथेरपी हा शब्द कर्करोगाशी रिलेटेड आहे हे अनेक जणांना माहीत असतं. तसंच बायोप्सी हा शब्द सुद्धा कर्करोगाशी काहीसा रिलेटेड आहे असं लोकांना माहीत असतं. मुळात बायोप्सी म्हणजे काय डॉक्टर? सो बायोप्सी ही प्रथमतः पहिली बेसिक टेस्ट आहे. कधीही कुठल्याही शरीरामध्ये गाठ येते, ट्युमर होते, तेव्हा आपल्याला त्याचा एक लहानसा तुकडा एक सिंपल पद्धतीने ज्याला आपण बायोप्सी म्हणतो तो काढून आपण टेस्टिंगला पाठवतो आणि त्याच्याने आपलं निदान होतं की बाबा याला कुठल्या प्रकारचा ट्युमर आहे, की साधी गाठ आहे की कर्करोगाची गाठ आहे. त्यामुळे ते करणं फार महत्त्वाचं आहे आणि ती बेसिक स्टेप आहे. अच्छा, आणि मग ही बायोप्सी झाल्यानंतर जेव्हा पुढची उपचार पद्धती किंवा ट्रीटमेंट ठरवली जाते तेव्हा मॉलिक्युलर टेस्टिंग आणि जेनेटिक टेस्टिंग यांना का बरं इतकं महत्त्व असतं? तर जसं आपण मगाशी डिस्कस केलं नवीन ट्रीटमेंट मोडॅलिटी. तर आता एखाद्या जेव्हा आपल्यासमोर शत्रू असतो तेव्हा आपण त्याचा वीक पॉईंट शोधत असतो. त्या पद्धतीनंच आपण जेव्हा आपण हे प्रिसिजन किंवा मॉलिक्युलर टेस्टिंग करतो त्यावेळेस दे इज समथिंग कॉल्ड एज नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग आणि ते टेस्ट करून आपण त्या कॅन्सरचा जो कमकुवत पार्ट आहे त्याला शोधतो आणि त्याच्याविरुद्ध आपण हल्ला करतो. तर त्या कॅन्सरच्या कमकुवत पार्टला टेस्ट करणं म्हणजेच NGS चेक करून आपण त्या कॅन्सरविरुद्ध काम करणं त्याला आपण मॉलिक्युलर टेस्टिंग म्हणतो. तुम्ही कधी कधी ऐकलं असेल की आपण जेनेटिक टेस्टिंगविषयी बोलूया. कधी कधी आपण ऐकलं असेल की एका फॅमिलीमध्ये बरेच लोकांना कर्करोग होतोय, आईला आहे, मावशीला आहे. त्याचं मेन कारण असतं की जेनेटिक्स. आपल्या आई वडिलांकडून जे जनुक आपल्या शरीरामध्ये आले आहेत, अनुवंशिकता, त्यामुळे ती कॅन्सर झाले असतो. एक सिंपल ब्लड टेस्ट केल्यामुळे आपल्याला समजतं की ह्याच्यामध्ये जेनेटिक्स रोल प्ले करतोय का. त्याचे 2 उपयोग आहेत. एक म्हणजे आपल्याला कळतं की भविष्यात आपल्याला काही कॅन्सर होण्याची शक्यता आहे का, आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे काही ट्रीटमेंट आता त्यामुळे अवेलेबल झाले आहेत. समजा कुणाचं कॅन्सर अनुवंशिक
पारितोषिक असेल तर काही नवीन ट्रीटमेंट मोडॅलिटी आम्ही पेशंटच्या ट्रीटमेंटमध्ये ॲड करतो, जेणेकरून त्यांचा कॅन्सर खूप काळासाठी शांत राहील, परत येणार नाही. बरोबर. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न डॉक्टर, मगासपासून आपण म्हणतो अत्याधुनिक उपचार, कोणताही आजार असो, म्हणजे कर्करोग असण्याची आवश्यकता नाही आहे. कोणताही ताप जरी असेल तरी तो जितक्या अर्ली स्टेजमध्ये ट्रीट केला जातो, म्हणजे कमी असताना किंवा पहिल्या टप्प्यात असताना त्याच्यावर जितके उपचार मिळतात तितक्या लवकर तो बरा होतो, पूर्ण बरा होतो. तो वाढल्यानंतर मग त्यावर उपचार करणं हे क्लिष्ट होतं. मला वाटते तसंच असावं कर्करोगाचं. कर्करोगामध्ये असे काही टप्पे असतात डॉक्टर की या टप्प्यात कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि या टप्प्याला जेव्हा तो छेदतो तेव्हा मग त्यावर ट्रीटमेंट करणं थोडं कठीण होऊन जातं. अर्ली कॅन्सर म्हणजे जे आपण स्टेज 1, 2 आणि 3चे कॅन्सर म्हणतो, त्याच्यामध्ये आमचं इंटेन्शन असतं कॅन्सरला मुळासकट नष्ट करणं, त्याला क्युअर करणं. त्यामध्ये आम्ही मल्टी मोडॅलिटी ट्रीटमेंट यूज करतो. कधी कधी आपल्या फक्त सर्जरीने काम होणार नाही, आपल्याला किमोथेरपी द्यावी लागेल, पेशंटला टार्गेट थेरपी द्यावी लागेल, इम्युनोथेरपी द्यावी लागेल. जेव्हा आणि त्यामुळे त्यावेळेस ट्रीटमेंट प्रोटोकॉलला बरोबर फॉलो करणं फार गरजेचं आहे. बऱ्याच वेळा पेशंट ट्रीटमेंट अर्धवट सोडतात, त्यामुळे तो आजार परत येण्याची शक्यता खूप दाट असते. सेकंडली आहे जे पेशंट ॲडव्हान्स स्टेज किंवा स्टेज 4मध्ये असतात. आता त्यावेळेस आपल्याला 2 इंटेन्शन असतात ट्रीटमेंटचे. एक म्हणजे पेशंटचं सर्वायवल वाढवणं, म्हणजे पेशंट किती जगतोय ते आपल्याला वाढवायला हवं. आणि सेकंडली पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ. कुठल्याही स्टेज 4च्या कॅन्सरला ट्रीटमेंट देताना माझं लक्षात ठेवणं गरजेचं आहे की माझ्या ट्रीटमेंटने पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ कमी व्हायला नको, पेशंटचं दररोजच्या जीवनात विस्कळता यायला नको. त्या पद्धतीने आपण त्या ट्रीटमेंटकडे बघायला हवं. अगदीच. बरं, कर्करोग हा काही असा आजार नाही आहे की आपण, म्हणजे मी एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून मी असं सर्च करून बघते की मला कधी कर्करोग झाल्यावर मी काय करायला हवं, किंवा माझ्या जवळच्या व्यक्तीला झाल्यावर आपल्याला काय वाटतं की आपल्याला कधीच होऊ नये कर्करोग, किंवा माझ्या जवळच्या व्यक्तीलाही कधीच होऊ नये कर्करोग. त्यामुळे ना जेव्हा अचानक होतो कर्करोग आपल्याला किंवा कोणाला तरी, तेव्हा आपल्याला माहीत नसतं की आता करायचं काय. आणि मग अशा वेळी होतं काय तर उपचारांविषयी निर्णय घेताना चुकतो आपण. डॉक्टर, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना सांगा की जर कधी दुर्दैवाने कर्करोग तुम्हाला तुमच्याच पाशी आला, तुम्हाला झाला, तर मग त्यांनी कोणत्या चुका टाळाव्या? बऱ्याच वेळा आमच्याकडे पेशंट येतात, खूप घाबरून येतात आणि त्यांनी बरेच सोर्स त्यांनी बघितलेले असतात, ऑनलाईन पाहिलेलं असतं, टी व्हीवर पाहिलेलं असतं. ऑनलाईन पाहणं महत्त्वाचं आहे, परंतु केवळ त्यावर विसंबून राहणं चुकीचं आहे. तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे आणि तुम्ही योग्य वेळेस ट्रीटमेंट चालू करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा पेशंट बायोप्सी करतात, परंतु ट्रीटमेंट चालू करायला लेट करतात किंवा ट्रीटमेंटमध्ये अर्धवट सोडून देतात. त्यामुळे ते अतिशय चुकीचं आहे. जर तुम्हाला काही ट्रीटमेंटचा साईड इफेक्ट वाटत असेल, तुमच्या कर्करोग तज्ज्ञाशी बोला आणि तुमचा साईड इफेक्टबद्दल ट्रीटमेंट ॲडजस्टमेंट करून घ्या, परंतु ट्रीटमेंटमध्ये सोडू नका. अगदी बरोबर आहे डॉक्टर. खरं तर ब्रेस्ट कॅन्सरमध्ये आपण तज्ज्ञ आहात डॉक्टर, आपण त्यावर विशेष प्रशिक्षणसुद्धा घेतलेलं आहे. आजकाल अनेक महिलांना या कर्करोगाचा सामना करावा लागतो. हा कर्करोग आपल्याला कधी होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी आणि त्याचं निदान लवकर व्हावं यासाठी त्याची लक्षणं कोणती असतात सांगा डॉक्टर. सर, पर्टिक्युलरली ब्रेस्ट कॅन्सरचं म्हणायचं म्हटलं तर मोस्टली आजच्या काळात जे आपण त्रास बघतोय किंवा जास्त नंबर बघतोय इज बिकॉज ऑफ द लाईफस्टाईल चेंजेस. तर अल्कोहोलचं प्रमाण वाढलेलं आहे, आपल्या जीवनामध्ये स्मोकिंगचं प्रमाण वाढलेलं आहे, ओबेसिटी वाढलेली आहे, लेट मॅरेजेस आहेत, नो ब्रेस्ट फिडिंग, ऑल दीज आर रिस्क फॅक्टर फॉर द ब्रेस्ट कॅन्सर. त्यामुळे हे लक्षात घेणं गरजेचं आहे की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन दिस इज द बेसिक थिंग वेर इन यू कॅन प्रिव्हेंट ब्रेस्ट कॅन्सर. दुसरं म्हणजे स्क्रीनिंग करणं फार गरजेचं आहे. 40 झाल्यानंतर वर्षातून एकदा मॅमोग्राम करणं, ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन करणं, जेणेकरून अति सुरुवातीच्या स्टेजमध्ये कॅन्सरने निदान होणं गरजेचं आहे आणि ते आपण अवलंबलं पाहिजे. अगदीच डॉक्टर. आणि त्याचबरोबर आता अशा ट्रीटमेंटसुद्धा आलेल्या आहेत, म्हणजे आपण तज्ज्ञ डॉक्टर, पूर्वी असं व्हायचं माझ्या मते की ज्या भागाला कर्करोग जडलेला आहे तो संपूर्ण अवयव काढावा लागायचा, पण आता तसं होत नाही. ज्या भागामध्ये कर्करोग झालेला आहे केवळ तोच भाग, त्या भागालाच ट्रीट केलं जातं आणि तो संपूर्ण अवयव वाचावा यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करता. याविषयी सांगा डॉक्टर. नक्कीच. तर आधीच्या काळी कंप्लीट मास्टेक्टमी व्हायची, म्हणजे समजा एखादा ब्रेस्ट कॅन्सर पेशंट आमच्याकडे यायचा तर पूर्णपणे स्तन काढला जायचा. परंतु आता आपल्याकडे अशा ट्रीटमेंट किंवा उपचार पद्धती अवेलेबल आहेत की ट्युमरचा साईज आपण कमी केला जातो. जसं की किमोथेरपी आहे, टार्गेट थेरपी आहे, इम्युनोथेरपी आहे, ते देऊन ट्युमरचा साईज कमी करायचा आणि त्यानंतर फक्त जेवढा ट्युमर आहे तो काढायचा आणि नंतर ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्ट करायचं, जेणेकरून
ती जी स्त्रियांची जी बॉडी इमेज आहे ती मेंटेन राहते. त्यानंतर दुसरं म्हणजे रेडिएशनचा उपयोग आता आपण करतोय. समजा मी ब्रेस्ट पूर्ण काढला नाही तर आपण क्षकिरणाचा वापर किंवा रेडिएशनचा वापर नंतर करतो, जेणेकरून ह्या पार्टमध्ये जो चेस्ट वॉल आहे किंवा आपला आर्मपीट किंवा काख आहे त्या पार्टमध्ये परत भविष्यात आजार हा परत येऊ नये त्याचाही वापर केला जातो. क्षकिरणाची पद्धत ही इम्प्रूव्ह झालेली आहे. आधीच्या काळी पूर्ण चेस्ट वॉलला रेडिएशन मिळायचं, परंतु आता प्रिसाईज ज्या पार्टमध्ये आपल्याला रेडिएशन हवं त्या पार्टमध्येच रेडिएशन दिलं जातं. अच्छा डॉक्टर, मग अशा आतड्यांच्या कर्करोगाचा आपण उल्लेख केलात. आतड्यांमध्ये सुद्धा आपल्या कर्करोग होऊ शकतो, म्हणजे हे ऐकायलाच प्रचंड गंभीर आहे आणि त्रासदायक आहे. कारण आतड्यांमध्ये आपलं अन्न जात असतं आणि जिथे आपलं अन्न जातं, ज्यावर प्रक्रिया होते त्याच भागाला कर्करोग झालं तर मग आपल्या शरीरात जे अन्न जातं ते आपल्या अंगाला लागूच शकत नाही. डॉक्टर, या आतड्यांच्या कर्करोगाची काही लक्षणं असतात? तर कॉमन लक्षणं जे आम्ही पाहतो तर एक म्हणजे भूक कमी लागणं, वेट लॉस होणं किंवा संडातून रक्त जाणं, हिमोग्लोबिन कमी होणं हे एक महत्त्वाचं लक्षण आहे. भूक किंवा कधीकधी जेव्हा ट्यूमर साईज खूप वाढलेला असतो त्यामुळे अन्न खालून सरकत नाही, त्यामुळे वॉमिटिंग होणं किंवा लिव्हरमध्ये जेव्हा ट्यूमर जातो, जेव्हा ॲडव्हान्स स्टेजमध्ये जातो तेव्हा पेशंटला पोटात उजव्या साईडला दुखणं किंवा कावीळ होणं ही त्याची लक्षणं असू शकतात. तर युजली गाईडलाईन्स काय आम्हाला सांगतात की वर्षातून एकदा स्टूल ऑकल ब्लड टेस्ट करा. एक सिम्पल मोशन म्हणजे संडासाची एक तपासणी असते की तिथून आपल्याला न दिसणारं ब्लड जात आहे का, आणि 10 वर्षातून एकदा वयाच्या 40 नंतर कोलोनस्कोपी म्हणजे दुर्बिणीचा तपास करा, जेणेकरून अर्ली स्टेजमध्ये ह्या रुग्णाचं किंवा ह्या कॅन्सरचं निदान होईल. अच्छा, हे आपण सांगितलं आतड्यांच्या कर्करोगाविषयी, पण एकूणच आपल्या शरीराला कर्करोग जडण्याची शक्यता आहे का किंवा आधीपासूनच जडलाय का, हे जाणून घेण्यासाठी आपण कोणत्या, एक सर्वसामान्य व्यक्तीने कोणत्या तपासण्या कराव्या, एक साधारण 6 महिन्यांच्या कालावधीत आणि वर्षभराच्या कालावधीत? तर यालाच तुम्ही जे म्हणता याला आपण कॅन्सर स्क्रीनिंग म्हणतो. अच्छा. म्हणजे एखादा इंडिव्हिज्युअल ज्याला कुठलंही लक्षण नाही त्यामध्ये काही टेस्ट करायच्या आणि कॅन्सरचं निदान लवकर काढायचं. तर सर्व कॅन्सर तुम्ही स्क्रीन करू शकत नाहीत. देर आर व्हेरी फ्यू कॅन्सर्स. म्हणजे आपण समजा मगाशी म्हटलं ब्रेस्ट कॅन्सर आहे, त्यामध्ये आपण ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन करायला सांगतो जे स्त्रिया दर महिन्याला करतात. त्यानंतर मॅमोग्राम आहे, वयाच्या 40 नंतर वर्षातून एकदा मॅमोग्राम जो एक्सरे असतो ब्रेस्टचा तो आपण करायला सांगतो. त्यानंतर जे कोलोन कॅन्सर असतात त्यामध्ये आपण कोलोनस्कोपी आणि स्टूल ऑकल ब्लड टेस्ट ही सिम्पल टेस्ट असते ती करतो. अच्छा. जो स्त्रियांच्या सर्विक्स किंवा जे गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर आहे त्यामध्ये आम्ही वयाच्या 30 नंतर 3 वर्षातून एकदा पॅप स्मिअर टेस्ट करायला सांगतो. तर ह्या काही टेस्ट आहेत ज्या आपण करून ह्या आजारांचं निदान अगदी सुरुवातीच्या स्टेजमध्ये नक्की करू शकतो. अच्छा, आणखी एक सर्वात महत्त्वाचा कर्करोग राहिला डॉक्टर, तो म्हणजे तोंडाचा कर्करोग, ज्याचं प्रमाण प्रचंड पाहायला मिळतं. तर तोंडाचं कर्करोग हे माणसाने स्वतःहून करून घेतलेलं आहे, कारण मेनली इट इज बिकॉज ऑफ द टोबॅको. आत्ता जे आमच्याकडे 10 पेशंट समजा माझ्याकडे आज येतात तर त्यातले 7 ते 8 पेशंटचं मेन कारण असतं तंबाखूचा वापर, आणि 2 ते 3 पेशंटमध्ये जे कारण असतं ते HPV किंवा ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. तर तंबाखूचा वापर रोखणं हे यामागची महत्त्वाची एक दिशा राहील किंवा स्टेप राहील, जेणेकरून हा कॅन्सर यायलाच नको. समजा कोणी तंबाखूचा वापर करत जरी असेल तरी तो त्यांना काही लक्षणं आली, जसं की एक न भरणारा अल्सर आहे, छाला आहे, किंवा तोंडामध्ये लाल ज्याला एरिथ्रोप्लॅकिया म्हणतो किंवा व्हाईट रंगाचे पॅचेस आले असतील तर आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे लवकर जाणून त्याचं निदान करणं खूप गरजेचं आहे. तोंडाचे कॅन्सर ही अगदी सुरुवातीच्या स्टेजमध्ये समजा आपण पकडले तर ते पूर्णपणे बरे होऊ शकतात. त्यामुळे त्या लक्षणाकडे दुर्लक्ष करणं चुकीचं आहे. अगदीच डॉक्टर. आणि जे तुम्ही म्हणालात की माणसाने स्वतःहून ओढवून घेतलेला हा आजार आहे, जे खरंच म्हणालात, आणि ही खरं तर हसण्याची गोष्ट नाही आहे, पण याकडे खूप गांभीर्याने लक्ष द्यायला हवं, काळजी घ्यायलाच हवी. डॉक्टर, असा कोणता टप्पा येतो की आता कर्करोगावर शस्त्रक्रिया करण्याशिवाय उपाय नसतो? तर शस्त्रक्रिया ही सुरुवातीच्या स्टेजच्या सर्व कॅन्सरमध्ये आम्हाला युजली करावी लागते. अच्छा. काही कॅन्सर जसं की ब्लड कॅन्सर म्हटलं किंवा काही म्हटलं लिम्फोमा आहेत, त्यामध्ये शस्त्रक्रियेची गरज नाही. फक्त किमोथेरपी किंवा टार्गेट थेरपीचा वापर करून या आजाराला पूर्णपणे आपण मिटवू शकतो. परंतु जे सॉलिड कॅन्सर असतात, जसं की आपण म्हटलं तोंडाचा कॅन्सर आहे, ब्रेस्ट कॅन्सर आहे, आतड्याचे कॅन्सर आहेत किंवा लिव्हर कॅन्सर आहेत, जर ते सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपल्याला आढळले तर सर्जरी हा महत्त्वाचा पार्ट आहे. आणि त्यासोबत आपण जे बाकीचे ट्रीटमेंट देतो, जसं की किमोथेरपी म्हटलं, टार्गेट इम्युनोथेरपी, दॅट इज टू प्रिव्हेंट अ रिलॅप्स. तर परत आजार भविष्यात येऊ नये त्यासाठी त्या ट्रीटमेंट आहेत. त्यामुळे सर्जरी हा एक मेनस्टे राहतो आणि अलॉंग विथ दॅट दिस ॲडिशनल ट्रीटमेंट्स आर देअर. अच्छा, पण सर्जरीमध्ये आता कोणत्या ॲडव्हान्स पद्धती आल्या आहेत? रोबोटिक? तर रोबोटिक पद्धत आहे, लॅप्रोस्कोपी आहे. जिथंपर्यंत जे ट्यूमरपर्यंत सर्जन आतापर्यंत पोहोचू शकत नव्हते तिथे विथ द रोबोटिक मेथड दे आर एबल टू रिच दॅट एरिया. ऑब्वियसली त्यानंतर पोस्ट ऑफ रिकव्हरी खूप बेटर झालेले आहेत. आधीच्या काळी समजा प्रोस्टेट
मला सर्जरी करायची आहे तर पेशंटला पोस्ट ऑफ रिकव्हरी खूप कठीण असायची, परंतु आता रोबोटिक पद्धतीमुळे पोस्ट ऑफ रिकव्हरी खूप चांगली आहेत आणि त्यानंतर जे इनकंटिन्युअस व्हायचं, लघवी निघून जायची पेशंटची, ती शक्यता खूप प्रमाणात कमी झालेली आहे. अच्छा डॉक्टर, महिलांमधील 2 प्रमुख कर्करोगांचा आपण उल्लेख केलात, स्तनांचा आणि गर्भाशयाच्या मुखाचा. गर्भाशयाच्या मुखाचा जेव्हा कर्करोग होतो महिलेला, तेव्हा तिच्या म्हणजे गर्भधारणेमध्ये किंवा प्रेग्नेन्सीमध्ये काही अडचणी येऊ शकतात का? किंवा सध्याच्या काळी जेव्हा सर्वायकल कॅन्सर आता होतोय पेशंटना, तेव्हा जर पेशंटची फॅमिली कंप्लीट झालेली असेल, युजली हा टिपिकली 40 नंतरचा आजार आहे, तर युजली हा खूप कमी पेशंट असे येतात की जे म्हणजे मुलं होण्याच्या वयामध्ये हा डायग्नोसिस झालेला आहे. तरीसुद्धा आपण ब्रेस्ट जे बाळाची पिशवी आहे त्याला कन्झर्व करून, रेडिएशन करून आणि त्यासोबत किमोथेरपी देऊन बाळाची जी पिशवी आहे त्याला आपण सुखरूप ठेवू शकतो. त्यामुळे असं नाही की सर्व्हिक्स कॅन्सर झाला म्हणजे बाळाची पिशवी जे ती काढावीच लागणार आहे. त्यामुळे नुसतं रेडिएशन किंवा किमोथेरपीने या कॅन्सरला पूर्णपणे मिटवता येतं आणि ती बाळाची पिशवी सुखरूप आत राहू शकते. अच्छा, आणि पुरुषांमध्ये एक कर्करोग आढळतो, तो म्हणजे प्रोस्टेट ग्रंथींचा कर्करोग. मुळात प्रोस्टेट ग्रंथींचा आजार काय असतो, प्रोस्टेट ग्रंथी काय असतात आणि त्याचा कर्करोग कशामुळे होऊ शकतो डॉक्टर? प्रोस्टेट ग्रंथी बेसिकली आपलं जे मूत्राशय आहे त्याच्या मानेच्या साईडला असतं ते, आणि बेसिकली पुरुषांमध्ये आढळतं आणि त्याचं काम असतं जे ड्युरिंग फर्टाईल टाईम त्याचं प्रोस्टेटिक ज्यूस असतो जो सिमेनमध्ये आलेला असतो, परंतु वयाच्या 40 ते 45 नंतर जेव्हा फर्टाईल पिरियड कमी होतो तेव्हा त्याचं काम शरीरामध्ये नसतं. कॉमनली एक कंडिशन आहे ज्याला मी BPH म्हणतो, ती खूप कॉमन आहे, जेणेकरून जेव्हा लघवी पास करतात एल्डरली इंडिव्हिज्युअल्स तेव्हा त्यांना त्रास होतो, असं फ्रिक्वेन्सी वाढलेली असते. प्रोस्टेट कॅन्सर हे खूप युजली लो ग्रेड ट्युमर्स असतात, हळूहळू वाढणारे असतात. जरी तो ॲडव्हान्स स्टेजमध्ये आला असेल तरी तो त्याला चांगल्या पद्धतीने आता कंट्रोल करता येतं. अच्छा डॉक्टर, आलेलो आहोत आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. जाता जाता आपल्या सर्व प्रेक्षकांना काय सल्ला द्याल अगदी थोडक्यात? घाबरून जाऊ नका, नीट चांगल्या तज्ज्ञांकडून सल्ले घ्या आणि स्वतःचं स्क्रीनिंग करा. जितकं लवकर तुम्ही कॅन्सरला डायग्नोज कराल तितकं चांगलं क्युअर रेट्स आहेत. प्लीज. अगदीच अगदीच डॉक्टर, खूप खूप आभार या संपूर्ण अशा मार्गदर्शनासाठी. धन्यवाद. थँक्यू. प्रेक्षक हो, हितगुजमध्ये वेळ झालेली आहे आता इथेच थांबण्याची, पण ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.